सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो तो म्हणजेच जोशी 11 भादवड आणि त्यांच्या विरोधात नाना स्पोर्ट्स थेमगर असा हा सामना आहे. विजय चौधरी गोलंदाजी करतायत. परशु पाटील आपण बाजूला आहो जरा. यावेळेस हा फटका आपण स्लॉकचा बघतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि अंतिमतः चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. जोशी 11 भादवड संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाही. विनंती असेल लवकरात लवकर तो यावा. मला असं वाटतं स्ट्रायकिंग एंडला पंडित आहेत फलंदाज. त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आपण पाहिला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जगदीश नाईक फलंदाजी करतायत. वंडर ऑफ भिवंडी म्हणून त्यांना निश्चित संबोधन मिळालेलं आहे. गोलंदाज विजय चौधरी पुन्हा एकदा इथे गोलंदाजीसाठी तयार आहेत. कमी गतीने टाकला गेलेला चेंडू होता. डिसिबिंग बाय दी फ्लाईट असं म्हटलं जातं. इथे उंची दिली आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडा वळताण आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता करतायत गोलंदाज विजय चौधरी. पुन्हा एकदा तयार आहेत स्ट्रायकिंगला फलंदाज पंडितसाठी हा कमी गतीने टाकला गेलेला चेंडू आडव्या बॅटने इथे स्लॉक केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने झेल घेऊन सोडलेला आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय मला असं वाटतं जवळ ऑलमोस्ट कॅरी केला होता हा झेल आणि त्यानंतर तो दरम्यान इथे सुटलेला आहे. हाताची जी ओंजळ तुम्ही झेल घेण्यासाठी तयार करता ती तुम्हाला बंद सुद्धा करता आली पाहिजे योग्य रीतीने. ती त्यांना तिकडे बंद करता आली नव्हती त्यामुळे तो झेल तिकडे संपन्न झाला नाही. दीपक पाटील होते तिकडे 6 धावा धावपलकावर. आणखी एक मोठा फटका इथे सजवलेला आहे. पाहायचं इथे उंची मिळाली. अंतर मिळेल का? पुन्हा एकदा दीपक तिकडे उपस्थित आहेत. दीपक यांच्या हाताला चेंडू वारंवार तुरी देऊन निघून जातोय. पंचाचा इशारा हा इथे षटकाराचा आलेला आहे. हा षटकार धावपलकावर जोडला जाईल. एकूण धावा धावपलकावर आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या जात आहेत 12 पर्यंत. मुख्य व्यासपीठावर माणकोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य प्रभाकरजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या वतीने त्यांना आपण सन्मानित करत आहोत. शरद नाना आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. माणकोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एक अत्यंत मनमिळावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांना इथे सन्मानित केलं जात आहे. शरद नाना यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न होत आहे. यावेळेस इथे मोठा फटका खेळलाय. आणखी एकदा क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. यावेळेस टिपलाय झेल. याच बरोबर फलंदाज जगदीश नाईक बाद आहेत. बारा धावा धावपलकावर असताना फलंदाज जगदीश नाईक बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक मित्रांनो आपण सगळेजण अनुभवत आहात आणि अध्यक्ष चषकाची ही धामधूम सुरू आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की ते अनुभवाचं क्रिकेट असतं ज्यामध्ये अनुभव आपल्याला पाहायला मिळतो आणि तो अनुभव वापरत असताना इथे क्रिकेट खेळलं जातं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तो अनुभव तुमची ओळख म्हणून समोर येत असतो त्यावेळेस मात्र तुमचं कॅरेक्टर समोर येत असतं आणि त्याच पद्धतीचा खेळ इथे आतापर्यंत अनेक संघांनी दाखवलेला आहे. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अंकुश इथे आलेले आहेत फलंदाजीसाठी. अंकुश आणि त्याच्या साथीने नाही इकडे खाली नॉन स्ट्राइकला गुरु आलेले आहेत. मला असं वाटतं सगळा मॅजिक बॉक्स जोशी 11 भादवड ए संघाच्या प्रेक्षकांनी भरलेला आहे आणि त्यातून 12वा प्रतिनिधी एकही इकडे उपस्थित नाही. विनंती असेल लवकरात लवकर या. अदरवाईज कोणतीही नावं इथे लिहिली जातील.
गुरु आलेले आहेत क्रमांक 3 साठी फलंदाज. चौदा धावा धावपलकोट जोडल्या गेलेल्या आहेत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू अपील रेस केली जाते. पंचांची सहमती मिळाली. याच बरोबर फलंदाज पायचीत. समोर ठेवलेला चेंडू होता आणि एसट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या अंगलट आला आणि याच बरोबर फलंदाज इथे पायचीत झालेले आपण पाहिले. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल योगेश नाना खेळपट्टीवर दाखल होत आहेत. या अगोदर पंडित बाद झालेले आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये गुरु या अगोदर दाखल झालेले आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 14 अर्थात 14. 40+ क्रिकेट यावर आपण चर्चा करत होतो. ज्या एका महत्वाच्या उद्देशाने 40+ क्रिकेटला सुरुवात झाली तो उद्देश होता फिटनेसचा, म्हणजे तुमची शारीरिक तंदुरुस्ती. आणि ज्यावेळेस 40+ क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळेसचं जे 40+ क्रिकेट होतं ते थोडं स्लो होतं, सावकाश होतं. परंतु आता ह्या क्रिकेटने ही फार मोठी गती धारण केलेली आहे. कारण फलंदाजी आपण पाहिली तर असे अनेक फलंदाज आहेत की जे अत्यंत चांगले करतात. या स्पर्धेचा जर विचार केला तर व्यक्तिगतरित्या जितू गवळी या फलंदाजाने व्यक्तिगत अर्धशतक झळकावलेलं आहे. फक्त आणि फक्त 13 चेंडूंमध्ये 50 धावा धावपलकर जोडल्या. त्याचबरोबर योगेश दळवी याच्याही 48 धावा कालच्या रजनीमधील आपल्या डोळ्यासमोर येतील. नानाने खेळलेला हा ऑनड्राईव्हचा फटका आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. एक धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. एका धाब्यानेच धावपलक इथून पुढे जात आहे. धावपलक जाऊन पोहोचते ते 15 अर्थात 15वर. शरद पुन्हा एकदा तयार आहेत. अबे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने बळत आहे. कमी गतीने हाताळलेला चेंडू. गती कमी करणं हे सुद्धा एक मोठं स्किल आहे आणि ते तुम्हाला योग्य रीतीने करता आलं पाहिजे. त्यासाठी ही अतिरिक्त सरावाची गरज आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सरावाने तुम्ही निष्णांत होऊ शकता, निपुण होऊ शकता. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका शॉर्ट अंपुलचा. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित. उंच उडी घेत असताना चेंडू अडवतायत. त्यानंतर फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातो परंतु अंतिमतः योगेश नानाला स्ट्रायकिंग एंड हवी आहे आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त एका धाब्यावर समाधान मानलं गेलेलं आहे. एका धाब्याने धावपलक पुढे गेले. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 16 अर्थात 16. अत्यंत मोठी भव्य दिव्य मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा इथे सुरू आहे. पायांमध्ये ठेवलेला चेंडू नाना यांच्या अपील रेस केली गेली. पंचांनी पुन्हा एकदा सहमती दर्शवली आणि याच बरोबर फलंदाज योगेश नाना बाद. काय गोलंदाजी केली शरद या गोलंदाजांनी. अनपेक्षितरित्या ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेली आहे. अपेक्षित तुम्हाला काही गोष्टी ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्याच पद्धतीने क्रिकेट तुमच्या समोर येत नाही. याची चर्चा मी या अगोदर बऱ्याचदा केली होती. मला असं वाटतं नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने त्यांचे गोलंदाज बदललेले आहेत. विजय चौधरी यांना या अगोदर षटक दिलं नव्हतं. त्यांच्याकडे षटक हाताळण्याची जबाबदारी दिली. त्याचबरोबर शरद यांनीही या अगोदर दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी केली नव्हती. त्यांना इथे गोलंदाजी करण्याचा योग आला. मुजीब आणि त्याचबरोबर तारीफ या दोन्ही फलंदाजांना या गोलंदाजांना स्पेअर करून ठेवलेला आहे. संघ कर्णधाराने पाहायचं इथे त्यांचा वापर कधी केला जाईल. धावपलकर धावा एकूण आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 16 अर्थात 16. न्यू बॅटर खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस गुरु इकडे आलेले आहेत. त्यांची घोषणा त्या अगोदरच झाली होती आणि दुसऱ्या एंडला कैलास आहेत. कैलास आणि गुरु हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. न्यू बॉलर क्रमांक 3 साठी गोलंदाज रोहिदास यांचा वापर केला जातोय. पाहायचंय रोहिदासची गोलंदाजी कशी असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत ते म्हणजेच कैलास. 2 षटकानंतर धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 16 अर्थात 16. रोहिदास पुन्हा एकदा तयार होत आहेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेचच आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात करूया. कैलास यांच्यासाठीचा फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने काही क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले जरूर परंतु हा झेल त्यांना संपन्न करता आला नाही.
कॅरी करता आला नाही, पूर्ण करता आला नाही, टिपता आला नाही. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर 2 धाबा इथे पूर्ण करत असताना फलंदाज कैलास आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गुरु हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताचा आक्रमक शैलीने फलंदाजी करणं बऱ्याचदा फलंदाजाच्या मनामध्ये असणं स्वप्नवत असतं, ते अडॉप्ट करत असतात. परंतु ॲज पर दी सिच्युएशन तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. क्रिकेट हा काही असाच आहे, ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी दाखवावी लागते तुमच्या डिसिजन्समध्ये. यावेळेस कैलासने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला, डाऊन दी लेग हा इम्पॅक्ट होता, त्याचमुळे पंच निश्चित स्थिर आहेत. 2 धावा दरम्यान पूर्ण झालेले आपण पाहिलेले आहेत. दुहेरी धावांवर अवलंबून राहत असताना डाव पुढे जातो. मला असं चेंडूपैचा हलकासा संपर्क आला होता, ज्या पद्धतीने सूचना केलेल्या आमच्या पंचांनी, त्याचमुळे लेग बिफोरची मोठी अपील करत असताना गोलंदाजाला आपण अनुभवलं नाही. अदरवाईज गोलंदाजाने तिकडे अपील करण्याची संधी सोडली नसती, गमावली नसती. 20 धावा धावफलकावर. यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न दरम्यान इकडे केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण आहेत. लागोपाठची तिसरी दुहेरी धाव या दोन्ही फलंदाजांनी इथे पूर्ण केलेली आहे. चांगले धावत आहेत दोन्ही फलंदाज. संदेश वखारे सर, आपण जर क्रीडानगरमध्ये उपस्थित असाल तर विनंती असेल या लवकरात लवकर. ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान इथे सजला जात आहे. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला आणि सगळ्या क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप ब्रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. त्याचबरोबर योगेश चिकणे सर, आपणास विनंती आहे आपणही समालोचन कक्षाशी संपर्क साधा. इथे नशिबाचा पंजा उघडला गेलेला आहे, कारण धावफलक थोडं रोडावलेलं होतं आणि धावफलक मंद गतीने पुढे चाललं होतं. त्याचमुळे ही गती इथे वाढवण्याची जबाबदारी क्षेत्ररक्षकांनी घेतली असं आपण म्हणूया, कारण थ्रो इथे व्यवस्थितरित्या करता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. यावेळेस पुढे सरसावून खेळलेत. इथेही क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण दीपक यांचं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा निश्चितच इकडेही पूर्ण असतील. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत जर धावफलकावर आपण पाहिल्या तर त्या आहेत 29 अर्थात 29. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाज रोहिदास तयार होत आहेत. क्लीन बोर्ड. त्रिफळा चितकट्यार काळजात घुसली. सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळला. याचबरोबर 3 षटकांच्या अंती धावफलक 29 असताना चौथा फलंदाज बाद झालेला आहे. जोशी 11 भादवड ए या संघाचा. चौथ्या षटकाला इथे सुरुवात होईल. यानंतर या अगोदर शरद गायकवाड याने क्रमांक 2चं षटक हाताळलं होतं. इथे शरद चौधरी क्रमांक 4चं षटक घेऊन इथे गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असलेले आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. वेळेच्या बाबतीत गांभीर्य राखा. चला जरा हालचाली तुमच्या वेगवान बनवा. डावखुरा त्याचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला
गुरु असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ते म्हणजेच पिंटू पाटील. पिंटू पाटील याने कालच्या एका सामन्यामध्ये चौटाईरवा माणकोली संघाच्या विरोधात शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना एक षटकार दाखवला होता गोलंदाज अभिजितला. गुरु याचा हा फटका उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. फक्त एकच धाव घेण्याचा मानस तिकडे आपल्याला पाहायला मिळतो कारण स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पिंटू पाटील यांना घेऊन यायचं आहे. शरद चौधरी पुन्हा एकदा तयार होत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. पिंटू पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. पाहायचं यावेळेस कशा पद्धतीने फलंदाजी पिंटू पाटील यांची होईल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. यावेळेस इथे हा फटका पसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू अडवण्यामध्ये धन्यता मांडतायत. झेलावर खरं तर झेपावणं हे सुद्धा एक काम असतं क्षेत्ररक्षकाचं. ज्यावेळेस तुमच्याकडे बॅकिंग अवेलेबल असते त्यावेळेस एका क्षेत्ररक्षकाने चेंडूकडे जाणं गरजेचं असतं आणि इतर क्षेत्ररक्षकाने मग बॅकअप देणं गरजेचं असतं. या पद्धतीचं क्रिकेटिंग माइंड तुम्हाला वापरायचं असतं. 32 ऑन दी बोर्ड, 32 धावा धावपलकर. 2 धावा मिळाल्या. 4 चेंडूचा काही शेष असलेला आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आहे. इथे मोठा फटका खेळता येत नाही. पिंटू यांना पाहिजे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. डेंजर एंडला धावत असताना पिंटू यांनी या 2 धावा शिताफीने पूर्ण केलेल्या आहेत. वेगवान पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत. चौतीस धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पिंटू पाटील आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस आहे. आडव्या बॅटने इथेही स्लॉकचा फटका दरम्यान इकडे आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. फंबल झालेत. दीपक चेंडू अडवतायत, फेकी करतायत. इथेही 2 धावा दरम्यान पूर्ण झालेले आपण पाहू शकाल. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा याचबरोबर धावपलकर आहेत. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर जगदीश नाईकचा एक दरम्यान डावाच्या सुरुवातीला आला होता. पंडितने चौकाराने सुरुवात केली. तो डाव त्यांना कन्सॉलिडेट करता आला नाही, मोठा करता आला नाही. कैलास याच्या व्यक्तिगत चांगल्या धावा धावपलकर जोडल्या गेल्या कारण त्याने 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, क्रॅकिंग कबर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय रोहिदास यांच्या वतीने. चेंडू अडवला, फेकी झाली. 2 धावा इकडे सुद्धा मिळालेल्या आपण पाहू शकाल. पिंटू पाटीलला आक्रमणापासून दूर ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाज करतायत शरद चौधरी. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 38 अँड दिस विल बी द लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस सेशन ऑन दिस स्ट्रायकिंग एंड. देर इज अ डिस्ट्रक्टिव्ह बॅट्समन पिंटू पाटील playing on just 8 runs while facing 4 deliveries. This time change into the pace and whirl through the air all the way for sixer. Magnificent hit. हा षटकार आला आणि याचबरोबर हे सत्र इथे कंप्लीट झालेलं आहे. धावपलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेलं आहे 44 अर्थात 44 वर. 45 धावांचं लक्ष गाठायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला. यानंतरचा नियोजित सामना जय गावदेव वडूनवगर आणि त्यांच्या विरोधात मार्कंडे कारिवली या 2 संघांदरम्यान आहे. दोन्ही संघाचे संघनायक विना विलंब कोणत्याही वेळेचा अपव्यय न करता नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. त्याचबरोबर योगेश चिकणे सर आपणास विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. शरद नाना यांना विनंती आहे आपण ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी या. त्याचबरोबर जयदास माळी साहेब आपणही या.
नाण्याच्या दोन्ही बाजू दोन्ही कर्णधारांना श्रुत आहेत, माहीत आहेत. कॉलिंग कोणाचं आहे? वडूनवगर संघाचे संघ कर्णधार कॉलिंग करतील. अध्यक्ष चषक ही त्यांची मागणी आहे. नाण्याची दुसरी बाजू आपण पाहतो, विरुद्ध बाजू पाहतो. नवीन 40+ विनंती असेल शरद नाना आणि जयदास आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. नाणेफेक मार्कंडे कारिवली संघाच्या संघनायकांनी इथे जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिला प्रश्न औपचारिकतेचा असतो. निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत किती मॅचेस तुमचा झालेल्या आहेत आणि त्यांचा रिझल्ट काय राहिलेला आहे? एक पराभूत झालो आणि एक जिंकलोय. एक पराभव आणि एक विजय. त्याचमुळे अजून आव्हान इथे खरं तर चांगलं तुम्ही ठेवू शकता, कारण संधी आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये चांगला प्रवास करण्याची. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या गोलंदाजांकडे यावेळेस लक्ष केंद्रित असेल तुमचं? गजा आहे, शिनू आहे, ईश्वर आहे, महेंदर आहे, त्यांच्यावर आम्ही हे करू. या खेळपट्टीचा आतापर्यंत कसा अनुभव तुम्ही घेतलेला आहे? जेव्हा पण या खेळपट्टीवर खेळतो खूप मजा येते. क्या बात आहे. कमी शब्दांमध्ये फार मोठा खरं तर इथे अर्थ असणारं वक्तव्य केलेलं आहे की या खेळपट्टीवर खेळताना फार आनंद मिळत असतो. आपण ज्ञानेश्वर चिकरे सरांकडे जातोय की जय गावदेव वडूनवगर संघाचे संघनायक आहेत. नाणेफेक गमावलेली आहे, सुरुवातीला फलंदाजी करायची आहे आणि या अगोदर तुम्हीही एक सामना पराभूत झालेत, एक सामना तुम्हीही विजयी झालेले आहेत. किती धावा या धावफलकावर लागणं गरजेचं आहे किंवा किती धावा पुरेशा असू शकतात असं तुमचं असेसमेंट आहे? टॉस आम्ही जिंकली असती तर आम्ही फलंदाजीच करणार होतो. त्यानंतर आम्हाला आत्ताही फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मागच्या सामन्यात आम्ही केलेल्या ज्या चुका होत्या त्या फलंदाजांनी सुधारल्या. खास करून पप्या काबूकर, दीपक पाटील हे फॉर्ममध्ये आलेले आहेत. हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि या सामन्यामध्येही 50+ धावा करून आम्ही समोरच्या संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू. भिवंडी नवीन 40+ क्रिकेट संघटनेची सुरुवात मला असं वाटतं 2011-12च्या दरम्यान इकडे तिकडे झाली असावी. आय एम नॉट कन्फर्म. तेव्हापासून या संघटनेशी तुम्ही जोडलेले आहात आणि त्याचमुळे एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला निश्चितच आहे. या संघटनेशी संलग्न असताना एकूण या परिवारासंदर्भात तुम्ही काय म्हणाल? खूप प्रेम मिळालं. जवळजवळ 12 ते 13 वर्ष या संघटनेसाठी कार्य करतो. कधी संघटनेकडून अपेक्षा ठेवली नाही किंवा माझ्याकडून संघटनेने कधी कुठली अपेक्षा ठेवली नाही, परंतु जे प्रेम मिळालं आजपर्यंत या संघटनेचं त्याबद्दल या संघटनेला मी खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही जय गावदेव वडूनवगर संघाचे संघ कर्णधार आहात, तुम्ही एक समालोचक सुद्धा आहात. तुमचा संपूर्ण संघ तुम्हाला कसा वाटतं? काय म्हणाल तुमच्या संपूर्ण या टीमविषयी? सध्या मी तसा प्रभारी कर्णधार आहे. प्रभारी सरपंच, प्रभारी महापौर असतो तसा प्रभारी सरपंच आहे. आमचे कॅप्टन खरे तर मानन मामा आहेत. मला संघाचा कर्णधार पदापेक्षा मेहनत संघासाठी करायला आवडते. या अगोदरही छत्रपती शिवाजी वडूनवगर संघासाठी जवळजवळ 8-10 वर्ष मेहनत केली आणि आता जय गावदेव संघासाठी योगदान देतो आहे आणि जय गावदेव संघाने चांगली कामगिरी करावी हीच माझी नेहमी मनोमन इच्छा असेल. क्या बात आहे. चांगलं वक्तव्य इथे केलेलं आहे. चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे दोन्ही संघाच्या संघ कर्णधाराच्या वतीने. नाणेफेक संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे मार्कंडे कारिवली संघाच्या संघनायकाने. निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये, जिकडे चालू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राला अल्पावधीत सुरुवात आहे. धन्यवाद. योग्य चिकणे सर, आपणास विनंती आहे, या वारंवार तुमच्या नावाचा उल्लेख इकडे केला जातोय, त्यामुळे आपण इतरत्र कुठे असाल तर लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधा.
हॅलो. तर स्वागत आहे सर्वांचं अध्यक्ष चषक 2024 भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित या भव्य अशा स्पर्धेत माझ्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर एकंदरीत धावसंख्या झालेली आहे 44 आणि 45 धावांचं आव्हान आहे. बघूया पहिले षटक घेऊन येतोय जगदीश नाईक. डावखुरा फलंदाज समोर जाईल दीपक. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला एक धाव. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11पेक्षा जास्त सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि त्या अनुषंगाने दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. पहिल्या षटकात एकंदरीत पॉवर प्लेचा विचार केला तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. एकंदरीत या स्पर्धेत चांगली कामगिरी जरी झालेली नसेल तरी मात्र या स्पर्धेत या सामन्यात विजय संपादन करून आपलं एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. पुन्हा एकदा आता मात्र कट शॉट तिथे खेळून काढलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पॉईंटच्या दिशेने. एकेरी धावावर समाधान मानावं लागेल. अतिशय सुरेख असा फटका होता परंतु त्याहीपेक्षा चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं. स्ट्राईक रोटेट झालेलं आहे. धावसंख्या 2 बिनबाद 2 45 धावांपर्यंत पोचायचं आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवात मात्र तितकी सकारात्मक झालेली नाही आहे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. बरोबर मधोमध बॅटच्या घेतले जात नाही आणि त्या अनुषंगाने मात्र इथे धावा ओघाने येत नाहीत. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले जगदीश नाईक यांच्या आणि एकंदरीत धावा जर आपण धाव फरकावर बघितलं तर फक्त आणि फक्त 3. बघूया इथे मात्र आक्रमण करतायत का फलंदाज. आक्रमण करावं लागेल. धावसंख्या वाढवण्यासाठी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला मात्र कुठल्याही प्रकारे तिथे संपर्क झाले नाही. निर्धाव चेंडू. पंचेचाळीस धावांचं आव्हान आहे. 11.25 सरासरी गाठावी लागेल. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन हलकेच हाताने कट केलेले आहेत. थर्डमॅन सीमारेषेकडे क्षेत्ररक्षणामध्ये जरी चूक झाली तरी मात्र तर फारसा त्याचा नुकसान होणार नाही. एकेरी धावावर समाधान. शांत आणि संयमी क्रिकेट चालू आहे. कुठल्या प्रकारे घाई गडबड नाही. आक्रमक रूप पाहायला मिळत नाही ना क्षेत्ररक्षकाकडून ना गोलंदाजांकडून. सौम्य क्रिकेट इथे पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा जगदीश नाईक. आता मात्र क्रॉस द लाईन केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही आहे. नक्कीच चेंडू सीमारेषेकडे जातोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खूप उशिरा तिथे क्षेत्ररक्षक आलेला आहे मात्र आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. या दुहेरी धावाने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि 6 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. त्यासाठी आता मात्र तुम्हाला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. आक्रमणावर भर द्यावा लागेल जेणेकरून पहिला विजय आपल्याला संपादन करायचा असेल तर. जोशी 11 भादवड ए आणि नाना स्पोर्ट टेमघर या 2 संघामध्ये चालू असलेला हा सामना. आता मात्र फुलटॉस चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. फक्त डीप स्क्वेअर लेगला त्याचे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नाही पोचू शकत क्रीजमध्ये आणि इथे मात्र एक धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय.
महेश पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडू होता, हलकेच त्याला डीप स्क्वेअर लेगला ओढवलेला होतं, मात्र तिथे दुहेरी धाव घेण्याचा एक प्रयत्न केला गेला आणि तो धोकादायक ठरलेला आहे. पहिला गडी इथे बाद झालेला आहे धावचीच्या स्वरूपात. विजय आणि दीपक ही सलामीची जोडी. पायचीचा अपील केला गेला होता, मात्र बॅटची कडा आहे असं पंचांनी सांगितलेलं आहे. तिथे एक धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. फलंदाज उजव्याच्या खूपच बाहेरील चेंडू. पंच बघूया काय खून करतायत, आमच्यापर्यंत काय इशारा पोचवतायत. मला वाटतं एक पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलेला आहे, कारण याची शहानिशा केली जाते. एक रन आउट ने सिंगल ना यो इशारा आहे 4.67 पहिले चेंडू रन आउट ना त्याचे थर्ड अंपायर वर डिसिजन पोचवलेला आहे. बघूया चेंडू कुठे रिलीज झालाय बघूया आपण. बघूया पंच इथे शहानिशा करतील. तिसरे पंच तिसरा बॉल नाही हो, तिसरा बॉल नाही हो. मी म्हणून मी देत नव्हतो टाइम टेबल दादा, परत बघा जागा पंच बघूया. पंचांनी तर बघितलेलं आहे, मात्र तिथे जाऊन सल्लासमत करतील दोन्ही पंचांशी, कारण तिथे फलंदाज थोडासा आड असल्याने. बघूया काय पंच सल्लासमत करतात. आपसात धावसंख्या आहे ती 8. दुसरं षटक मार्गस्थ. पंच जागेवर जाऊन काय निर्णय देतात हे आपलं पाहणं उत्कंठापूर्वक राहील. आणि पंचाने वाईट घोषित केलेलं आहे. कुठल्याही प्रकारे ते फ्री हिट नसेल, मात्र अवांतर धावा येईल. फुलटा चेंडू आता मात्र अतिशय उत्कृष्ट फटका. बघूया काय होतंय तिथे. पंचांचा निर्णय षटकार. जबरदस्त फटकेबाजी. ज्या चेंडूच्या इंतजारमध्ये होता फलंदाज तसा चेंडू आलेला आहे आणि लॉंग लेग सीमारेषेबाहेर या चेंडूला पोचवलेला आहे षटकाराच्या स्वरूपाने. या षटकाराने मात्र धावसंख्या पोचलेली थेट 15 आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील काही चेंडू शेष. दीपक सलामीला येताना आक्रमणावर आता मात्र भर देतोय. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलेले आहे. अतिशय सुरेख असा फटका जातोय.
डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे एकच धाव. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दीपक यांच्याकडून. आतापर्यंत 11 धावांवर वैयक्तिक खेळत आहेत दीपक. धावसंख्या पोचलेली आहे ती 16. जय गावदेव ओढुनवकर आणि मार्कंडे कारिवली या संघामध्ये सामना होणार आहे. यानंतर अतिशय महत्त्वाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र संपर्क झालेला नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. निर्धाव चेंडू. महेश हवी तशी फलंदाजी करता आली नाही वनडाऊनच्या पोझिशनवर. आता इथे मात्र लिडिंग एज आणि यष्टीरक्षक चुकी करणार नाही. माघारी परतावे लागेल महेश याला. षटक क्रमांक 2 समाप्त झालेलं आहे आणि एकंदरीत धावा आहेत 8च्या सरासरीने 16. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 15ची सरासरी राखावी लागेल जेमतेम. 14.50ची सरासरी. जय गावदेव ओढुनवकर आणि प्रतिस्पर्धी संघ असेल मार्कंडे कारिवली. अंतिम 16 संघामध्ये पोचण्यासाठी या दोघांमध्ये एक द्वंद्व असेल, युद्ध असेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तिसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज योगेश. दीपक आता मात्र अतिशय प्रेक्षणीय ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा पार चौकार. अतिशय सुरेख फटका. प्रेक्षणीय असा फटका इथे पाहायला मिळाला. जितका वेगान चेंडू होता तितकाच वेगाने चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवलेला आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण योगेश यांच्या. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेची खूण करतायत. 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू उजव्या हाताच्या खूपच बाहेर जातो. डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करणं मात्र थोडेसे कठीण होते योगेश यांना. अवांतरे वाटच्या स्वरूपात 2 धावा आतापर्यंत. आणि हा तिसरा व्हाईट चेंडूंची हॅट्रिक मात्र गोलंदाज योगेश साधतोय. नानास्पोर्ट टेमघर आणि जोशी 11 भादोड या 2 संघामध्ये सुरू असलेला हा सामना 45 धावांचं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 23 धावा धावपळकर. इथे मात्र बघूया टप्पा बरोबर नियंत्रित आहे का. इथे मात्र नियंत्रण बरोबर पाहायला मिळते गोलंदाजाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आता मात्र अतिशय सुरेख असा फटका. चेंडू सीमा रेषे बाहेर जाईल. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 29. 16 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 9. काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त स्टायलिस्ट फलंदाज दीपक यांच्या बॅटमधून. 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आत्तामध्ये सामन्यामध्ये थोडीशी गरमी येत आहे. इथे क्रॉस झाला होता. फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला मात्र हवी तशी उंची नव्हती. त्यामुळे त्या फलंदाजाला बरोबर फटकेबाजी करता आली नाही. योगेश पुन्हा एकदा दीपकसाठी
पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा स्ट्रेट जातो चेंडू. बघूया काय निर्णय येईल पंचांचा. षटकार. पंच निर्णय बघूया पंच काय निर्णय. पंच थांबा. पंच शहानिशाकारांनी पुन्हा निर्णय द्या. चौकार. चौकार आहे हा. या चौकाराने धावसंख्या पोचलेली आहे ती 33. 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू ते 7. याआधी एक चेंडू मात्र निर्धाव खेळले होते. पुन्हा एकदा योगेश. आता मात्र डाव्याष्टीच्या बाहेर या षटकामध्ये अवांतर धावांनी मात्र हैराण करून सोडलेलं आहे गोलंदाजाला आणि संघाला. वारंवार चेंडू वाईटच्या स्वरूपात फेकले आहेत. आतापर्यंत 4 चेंडू वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाने टाकलेले आहेत. फलंदाज तर बाद झालेला आहे मात्र स्ट्राईक रोटेट झालेले आहे असं वाटतंय. बघूया स्ट्राईक दीपककडेच राहील. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. नानास्पोर्ट टेमघर आणि जोशी 11 भांडवल ए या 2 संघामध्ये चालू असलेला हा सामना स्वतःचं अस्तित्व मात्र या षटकामध्ये पणा लागणार आहे दोन्ही संघांचं. नवीन फलंदाज येतोय दीपक यांना साथ देण्यासाठी शरद गायकवाड. दीपक यांनी मात्र एका बाजूने किल्ला लढवलेला आहे. सलामीला येताना जणू काही डेव्हिड वॉर्नर प्रमाणे ते फलंदाजी करत आहेत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे आणि खरोखरच जो मिड विकेट सीमारेषेकडे षटकार मारला डेव्हिड वॉर्नरच्याच अंदाजाने त्यांनी तो षटकार पेश केला होता. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. नानास्पोर्ट टेमघर चला घाई करा. तर यानंतर एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. मार्कंडेय कारिवली आणि प्रतिस्पर्धी संघ असेल जयगावदेव वडुनवगर. अंतिम 16 मध्ये पोचायचा असेल तर या दोन्ही संघापैकी एक संघाला विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने करू या मरो स्थिती. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी सोपवलेली आहे ती संदेश पिंटू या गोलंदाजाकडे. राऊंड द विकेटचा मारा. इथे मात्र क्लीन बॉल एष्टा उद्ध्वस्त झालेले आहेत. त्रिफळाची अतिशय वेगवान चेंडू बघू शकता तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये. पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. असं वाटलं होतं की 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे मात्र इथे दीपक याची नजर बसलेली आहे. चांगली फलंदाजी करत आहे आणि बहरात आलेली आहे त्यांची फलंदाजी. सामना फिनिश करून जातील मात्र पहिल्याच चेंडूवर दीपक याला माघारी परतावं लागलेलं आहे. आता मात्र 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज जातोय इंदूर. फिनिशर ठरावं लागेल. चांगली फलंदाजी खरंच दीपक यांनी सर्वांची मनं जिंकलेली आहे आपल्या संघाच्या पाठीराख्यांची त्यांच्या चाहत्यांची.
पूर्ण अपेक्षा केलेली आहे. पाच चेंडू 11 धावांचं समीकरण ते चेंडू मात्र वजा झालेला आहे 1. काही घडू शकते इथे. नानास्पोर्ट टेमघर संघ एक बलाढ्य संघाला इथे नक्कीच विचार विनिमय करायला भाग पाडलेला आहे. थोडंसं चिंतेत टाकलेलं आहे. मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हो इथे मात्र अतिशय तेज तर वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. समीकरण आता मात्र थोडंसं बदललेलं आहे, महाग झालेलं आहे. 4 चेंडू आणि 11 चेंडू वजा होत आहेत मात्र धावा वजा होत नाहीत. धावा तितकेच 11 हव्या आहेत. खराब चेंडू, चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा मात्र त्यांना परिणाम सोसावा लागलेला आहे. चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. चांगली गोलंदाजी परत होती त्यांची, चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करत होते. मात्र इथे एक प्रयोग करायला गेले आणि चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करायला गेले मात्र ते त्यांच्या अंगलट आलेले आहे. या चौकाराने समीकरण आता झालेलं आहे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मित्रांनो, कधी कधी आपण जे गोलंदाजीमध्ये प्रयोग करायला जातो, आगळे वेगळे प्रयत्न करायला जातो, तेच आपल्या अंगालट येतात आणि इथे तीच परिस्थिती निर्माण झाली. जुने चेंडू इतरस्त कुठे असतील तर द्या, कारण चेंडू बरेचसे बाहेर जातात. खूप लांबलचक षटकार असल्याने ते चेंडू परत येत नाहीत, म्हणून इथे जुन्या चेंडूंची कमतरता जाणवत असते नेहमी. कोणाकडे जुना चेंडू इथला असेल तर तुम्ही सुपूर्द करा. तीन चेंडू 7 धावांची आवश्यकता. काही घडू शकते. दमखम आहे या फलंदाजामध्ये इंदूरमध्ये. अतिशय वेगवान चेंडू. इथे नेम चुकलेला आहे. ओव्हरच्या स्वरूपात एक धाव येते, एकंदरीत 2 धावा. आता मात्र एक मोठा फटका येते तर सामना फिनिश होऊ शकते. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता. काय घडेल? पुन्हा एकदा वेगवान चेंडू. आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू आणि चौकाराची आवश्यकता आहे. षटकार किंवा चौकार, फक्त षटकार किंवा चौकार तुम्हाला तारू शकते. एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाही. स्ट्राईकसाठी सज्ज असतील शरद गायकवाड. एक अविस्मरणीय विजय संपादन करून द्यायचा असेल तर या चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. चौकार येणं गरजेचं आहे, षटकार येणं गरजेचे आहे. मात्र क्षमता आहे संदेश पिंटूकडे वेगाने चेंडू टाकण्याची. अजूनपर्यंत फलंदाजाला हवी तशी फटकेबाजी करू दिली नाही. 1 चेंडू 4 धावा. अतिशय वेगवान चेंडू आणि इथे मात्र सामना संपलेला आहे. नानास्पोर्ट टेमघर हा संघ पराभूत होते आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. जोशी 11 भादवड ए संघ, आपण जबरदस्त अशी कामगिरी या स्पर्धेत आतापर्यंत केलेली आहे आणि तुमच्या विजयीची घोडदौड ही सुरूच आहे. खूप खूप अभिनंदन.
तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू पिंटू. शेळके सर आपण या, आता आमचा सामना आहे त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी पिंटू आपण यायचं आहे.